जीवराज्य आंबले जे निवृत्त कृषी अधिकारी यांनी घेतलेली एका उत्पादकाची भेट आणि त्यांची मुलाखत आपण आता ऐकूयात. बहुधा तुम्हाला ती केळीविषयक माहिती देण्यामध्ये त्याचा निश्चित आपल्याला फायदा होईल. आपला नंबर शैलेंद्र पाटील. या सगळ्यांमुळे केळीचा जो शेतकरी आहे, उत्पादक, त्याचे प्रचंड हाल होत आणि तो लाचारीने माल विकतोय. आता एवढ्या महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यामध्ये 50,000 हेक्टर केळी आहे आणि 50,000 हेक्टर केळी त्याचं उत्पादकता त्याची आहे 60 टन प्रति हेक्टरी. आणि एवढा श्रीमंत माल असलेला शेतकरी पण त्याचे हाल म्हणजे लाचार होऊन तो माल विकतो. तर याचं मला खूप वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यामुळे मी असा विचार केला की शेतकऱ्याचं काहीतरी उत्थान झालं पाहिजे. शेतकऱ्याला 2 पैसे जास्त केळीचं आयुष्य कसं वाढेल या दृष्टीने मी विचार केला. व्हॅल्यू ऍडिशन केळीचं आयुष्य वाढलं पाहिजे. मग त्याच्यात माझ्या डोक्यात केळीचे वेफर्स आले, त्याच्यानंतर केळीचे चॉकलेट आली, पावडर आली, लाडू आले, बिस्किट आलं, केळीचं पापड आला, केळीचा जाम आला, केळीची जेली आली. असे अनेक पदार्थ केळीपासून उपलब्ध होऊ शकतात हे मला लक्षात आलं आणि मी त्या दृष्टीने प्रोसेसिंगच्या विचारात लागलो. मग त्याकरता मी CFTRI म्हैसूरला कॉन्टॅक्ट केला. तिथे जाऊन मी प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेऊन मी 1994 साली या केळीवर प्रक्रिया करण्याचा विचार फायनल केला. आणि मलाही ज्ञान नाही केळीमध्ये व्हिटॅमिन्स काय आहे, मिनरल्स काय आहे याबाबत अधिकारी झाले, पदाधिकारी झाले किंवा शेतकरी उत्पादक झाले यांना कोणालाही ते ज्ञान नसल्यामुळे केळीचे हाल व्हायला लागले. सुरुवातीला मी घरगुती पद्धतीनं केलं. घरगुती पद्धतीने केल्याने त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला. त्याची चव अप्रतिम आहे, त्याच्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर आहे आणि त्याच्यामुळे त्याची चव कमर्शियल प्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर मग मी 2008 पासून कमर्शियल प्रोडक्शन सुरुवात करायला केली. कितीपर्यंत वार्षिक आता माझा दर महिन्याला 3 टन माल माझं तयार होते आणि विक्री होते. काय ब्रँड आपण केलेलं? माझा संकल्प एंटरप्राइजेस माधवनगर यावल हे युनिट आहे. या युनिटमध्ये माझा सगळा हा माल तयार होतो. यासोबत माझं नैसर्गिक केळीचं उत्पादन पण आहे. आणि इलायची केळी नाही, इलायची नाही, आपली जी नाही पण ती नैसर्गिक. आणि ती नैसर्गिक असल्यामुळे माझा जो माल आहे हा गॅरंटेड आहे. याच्यात कोणतेही भेसळ नाही, कलर नाही, केमिकल नाही याच्यामध्ये. आपलं पॅकिंग पण सुंदर केलं आपण. हो सर, पॅकिंग म्हणजे जगाच्या तुलनेमध्ये पॅकिंग पण छान केलेलं आहे. अतिशय बेस्ट पॅकिंग. नाव सांगा. हे माझे चिप्स आहे. इकडे बघून सांगा. हे माझे चिप्स आहे. हे चिप्स अप्रतिम क्रंची आहे. याला कुठेही मार्केट खारे आणि मसाला. खारे आणि मसाला आणि हे दोन्ही नैसर्गिक आहे. याच्यावर मी फ्लेवर वापरत नाही. त्याच्यामुळे हा 100% गॅरंटेड माल आहे. त्याप्रमाणे ही केळीची पावडर आहे. ही पावडर अतिशय पौष्टिक आहे आणि पौष्टिक असून हिच्यामुळे हाडं मजबूत होतात, आपला थकवा जातो. लहान बाळांसाठी बेबी फूड म्हणून उपयुक्त आहे. तसंच याच्यापासून शिरा बनतो, याच्यापासून वडे बनतात, असे अनेक पदार्थ बनतात. 60 रुपयाला 200 ग्रॅमचं पॅकिंग आहे. 60 रुपयाला. हे बिस्किट आहे, केळीचं बिस्किट आहे. नॅचरल. हे केळीचं बिस्किट आहे. हे नॅचरल कलर आहे. केळीचा हा नॅचरल कलर आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडिशन नाही, केमिकल नाही, कलर नाही, टोटल नॅचरल असं उत्पादन आहे. याच्यामुळे हे पौष्टिक आहे आणि पौष्टिक असून याच्यामध्ये असलेले व्हिटॅमिन जे आहे याच्यामुळे तुमचं हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. त्याच्यासोबत तुमच्या किडनी फंक्शन रेग्युलर होतं. काय बिस्किटात काय? बिस्किटामध्ये केळी आहे, तूप आहे आणि दूध आहे. मैदा अजिबात नाही. मैदा, गुलटी हा विषयच नाही. भेसळ हा प्रकार माझ्या कुठल्याच प्रोडक्टमध्ये नाही. केळी पावडर आहे. सगळं केळी केळी पावडर. हा. अजून
तूप तूप दूध तूप कोणतं देशी आणि दूध गाईचं म्हशीचं का दोघं चालतं गाईचं 3 उत्पादन आहे ना आणि गुळ 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 कोणाचं आहे काय तसं काही नाही गुळ जनरल जनरल गुळ काय भाव आहे काय भाव विकला जातो हे 150 रुपयाला 200 ग्रॅम आणि ज्याला होलसेलला पाहिजे असेल त्याला होलसेलला तर त्याला मिळेल देता येईल किती किती किमान घ्यायची किमान ऑर्डर किती किमान होलसेल 10 किलो. 10 नमस्कार आज मी तुम्हाला केळीच्या पिकाची माहिती देणार आहे. हे पीक बघा किती जोमाने वाढले आहे. या वर्षी उत्पन्न चांगले मिळणार.